नमो नमः छात्राः। अद्य वयं धातूनां द्वितीयः समूहः एतस्य विषये पठितुं प्रारम्भं कुर्मः। पश्यन्तु अत्र यूयं सर्वे अत्र अहं किं किं लिखामि पठितुं शक्नुवन्ति। अत्र धातूनां द्वौ समूहौ स्तः, जानन्ति सर्वे छात्राः। नाम किं? प्रथमः समूहः, प्रथम, चतुर्थ, षष्ठ, दशम गणाः सर्वे छात्राः जानन्ति। आठवतंय का? इयत्ता 8वीला जेव्हा क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला मी समजावून सांगितलं होतं, त्यावेळेस तुम्हाला असं सांगितलं होतं की धातू हे जसे 2 पदांमध्ये विभागलेले आहेत, आत्मनेपद आणि परस्मैपद, तसंच 1 ते 10 हे जे काही धातू आहेत, हे धातू 2 समूहांमध्ये विभागले. त्यातला प्रथम समूह म्हणजे प्रथम गट म्हणूयात आपण, आणि हा द्वितीय समूह म्हणजे द्वितीय गट. याच्यामध्ये इयत्ता 8वीला आपण 1, 4, 6, 10 हे गण अभ्यासलेले आहेत, आणि 2, 3, 5, 7, 8, 9 हे राहिलेले गण आपण नंतर अभ्यासणार आहोत असं तुम्हाला सांगितलं होतं. तरीही या दुसऱ्या गणाचा असधातू आणि 8व्या गणाचा क्रू धातू तुम्ही थोडाफार वापरलाय, थोडाफार अभ्यासलाय. आठवतंय का तुम्हाला? मम नाम संध्या अस्ति, अहम शिक्षिका अस्मि, अहम अध्ययनं करोमि, सह अध्ययनं करोति, ते सर्वे छात्राः अध्ययनं कुर्वन्ति, अशी वाक्यरचना तुम्ही ऐकलेली आहे. त्यामुळे असधातू आणि क्रू धातू हे दुसऱ्या गटाचे जरी असले तरी हे 2 अत्यंत वापरात असणारे धातू तुम्ही वापरलेत, अभ्यासलेत. पण मग आता राहिलेले धातू ते आपल्याला आता यावर्षी शिकायला सुरुवात करायची. त्यातही प्रामुख्याने या असधातूचा आणि क्रू धातूचा डिटेल अभ्यास, म्हणजे परत एकदा त्याची रिव्हिजन होईल, आणि उर्वरित काही धातू असे आपल्याला आता यावर्षी रीतसर अभ्यासाला सुरुवात करायची. आलं लक्षात? म्हणून शीर्षक आहे धातूनां द्वितीयः समूहः, म्हणजे धातूंचा द्वितीय समूह, द्वितीय गट. 2, 5, 7, 8, 9 या गटांचा आपल्याला हळूहळू आता अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. आपण आतापर्यंत अभ्यासलेले होते ते 1, 4, 6, 10 येते लक्षात, आणि आता आपल्याला या गटाला सुरुवात करायची. चला आता मग रीतसर अभ्यासाला सुरुवात करूयात. तुमच्या पुस्तकामध्ये त्रिसप्ततिः ही पृष्ठ क्रमांक अस्ति, तत्र एतत् सर्वम् अस्ति. अहं पठामि. यूयं सर्वे पुस्तकस्थ पृष्ठ क्रमांक 370 उद्घाटयन्तु. तत्र एतत् सर्वम् अस्ति, पश्यन्तु. एतानि उदाहरणानि पठत. पश्यन्तु. प्रथमं चित्रमस्ति अत्र. बालकः संस्कृतं पठति अधीते. बालकः संस्कृतं पठति, बालकः संस्कृतम् अधीते. सौरभः आम्रं खादति, सौरभः आम्रम् अश्नाति. सरस्वती मां रक्षतु, सरस्वती मां पातु. बघा आता ही जी वाक्य आहेत, या वाक्यामध्ये पठती ऑब्लिक अधीते दिलंय, खादती ऑब्लिक अश्नाती दिलंय, आणि रक्षतु ऑब्लिक पातू दिलंय. मग आता ह्याच्यातला पठती, खादती, रक्षतु हे तुम्ही अभ्यासलेले शब्द आहेत, तुम्हाला कळतंय. मग ऑब्लिक करून जे शब्द दिलेत ते असे बोल्ड दिलेले आहेत पहा. अधीते, अश्नाती आणि पातू. मग आता ज्या अर्थी ते ऑब्लिक करून दिले त्या अर्थी पठती हा जो अर्थ आहे तोच अधीतेचा आहे, खादतीचा जो अर्थ आहे तोच अश्नातीचा आहे, आणि रक्षतूचा जो अर्थ आहे तोच पातूचा अर्थ आहे. येते लक्षात? मग आता बघा तुम्ही पहिलं उदाहरण जर आपण बघितलं तर बालकः संस्कृतं पठति म्हणजेच मुलगा संस्कृत शिकतो, म्हणजेच बालकः संस्कृतं अधीते, मुलगा संस्कृत शिकतो. येते लक्षात? पठती आणि अधीते दोन्हीचाही अर्थ आहे शिकणे. तसंच पुढचं वाक्य पहा. सौरभः आम्रं खादति, म्हणजे सौरभ आंबा खातो. सौरभः आम्रं अश्नाति, म्हणजे सौरभ आंबा खातो.
खादती आणि अश्नाती या दोन्हीचाही अर्थ तोच. सरस्वती माम रक्षतु म्हणजे सरस्वती माझं रक्षण कर. सरस्वतीला प्रार्थना केली आहे. सरस्वती माम पातू, सा माम पातू सरस्वती शब्द माहिती आहे ना. तर इथे सुद्धा त्यांचे अर्थ सारखेच आहेत. कळालं प्रत्येकाला. मग आता याच्यामधलं जास्तीचं आता इथे बघा तुम्हाला काय लिहिलेले वाचता येते तुमच्या समोर. पुस्तकही अर्थात आहेच आहे. अत्र वाक्येषु क्रियापदद्वयं पश्यत तयोः अर्थः समानः किंतु गणौ भिन्नौ. कळते का. अर्थ सारखेच आहेत पण गण भिन्न आहेत. तस्मात विकरणे अपि भिन्ने. त्यामुळे साहजिकच आहे त्याचं विकरण सुद्धा भिन्न. तुम्हाला माहिती 1, 4, 6 मध्ये सुद्धा पहिल्या गणाचं विकरण तुमचं होतं तर चौथ्याचं य होतं. बरोबर आहे. त्यामुळे भिन्नता तिथे असणारच आहे. तर मग आता खादतीचं इथं तुम्हाला दिले पहा. खाद हा आहे पहिल्या गणाचा त्यामुळे अविकरण आले पहा. हलंत खाद आहे अधिक अ बरोबर अधिक ती बरोबर खादती असं रूप तयार झालेलं तुम्हाला ओळखायला येते. तसंच खाली अश्नातीचं दिले पहा. अशधातू हा जो आहे हा आहे 9व्या गणाचा धातू. त्याला ना हे त्याचं विकरण आहे बरं का. जसं अ हे पहिल्या गणाचं विकरण आहे ना तसं ना हे 9व्या गणाचं विकरण आहे. आणि मग त्याला ती प्रत्यय लागला अश्नाती असं त्याचं रूप तयार झालं. आलं लक्षात. कळालं. मग तसंच इथं तुम्हाला आता खाली पठधातूचं पण दिलेलं आहे पहा. पठती. पठ पहिल्या गणाचा आहे त्याचं पठती रूप याच पद्धतीने तयार होतंय. या पद्धतीने पठती. पण अधितेमध्ये बघा अधि अधिक ई धातू आहे. अधिला वेलांटी पहिली ई धातू आहे परंतु याचं अधिते रूप किती वेगळं तयार झालेलं आहे पहा. हा आहे 2ऱ्या गणाचा धातू. येते लक्षात. त्यानंतर रक्ष धातू बघा. रक्ष तू लोट लकारचं रूप आहे हे म्हणून तू प्रत्यय दिसतोय तुम्हाला तिथे. आणि कसं तयार होतं हे तुम्हाला आता चांगलंच माहिती आहे. आता पा हा 2ऱ्या गणाचा धातू आहे आणि इथे पातू लोट लकारचं रूप आहे. 2ऱ्या गणाला विकरण नाहीये. 2ऱ्या गणाला विकरण नाहीये त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट प्रत्यय तिथे लागलेला दिसतो. इथं आत्मनेय पदाचा आहे म्हणून ते प्रत्यय तुम्हाला दिसतोय. कळतंय. फरक आहे पदामधला म्हणून तो तसा जाणवतो. अजून उदाहरण बघूयात आपण. इथे काय दिलेलं आहे बघा. माता जलम यच्छती. माता जलम यच्छती माता जलम ददाती. श्यामः वयस्यं वदति श्यामः वयस्यं ब्रूते. वृद्धं वृद्धः गीतम आकर्णयति वृद्धः गीतम शृणोति. आता बघा तुम्ही याच्यातले ददाती शृणोती हे जे रूप आहेत हे तुम्ही ऐकलेत कारण हे वापरात आहेत. मी वर्गामध्ये शिकवत असताना अशी रूपं वापरते. बरोबर आहे. त्यानंतर आपण जेव्हा परिपाठ घेतो संस्कृतमधून तर त्यावेळेस तुम्हाला असे ददाती ददती किंवा ददतू असे शब्द तुम्हाला कानावर पडतात. बरोबर आहे. शृणोतू शृणोमी असे शब्द सुद्धा तुम्ही ऐकलेले आहेत कारण हे वापरात येणारे शब्द आहेत पण ते 2ऱ्या गटाचे आहेत. कसे आहेत इथं काही दिलेलं आहे ते वाचूयात आपण बघा. माता जलम यच्छती हा जो यच्छ आहे दा यच्छ पहिला गण परस्मै पदाचा. यच्छती रूप कसं तयार होतं माहिती आहे. अविकरण आहे आणि ते विकरण तिथं लागलेलं तुम्हाला दिसते. बरोबर आहे. तोच हा जो दा धातू हा आहे 3रा गण. इथं उभयपद म्हटलंय पण इथं त्याला परस्मै पदाचा प्रत्यय लागलाय ती प्रत्यय लागलाय. बरोबर. लट लकारची रूप आहेत ती. अर्थ सारखाच पण हा आहे 3ऱ्या गणाचा आणि हा आहे पहिल्या गणाचा. येतं लक्षात. इथं यच्छती रूप तयार होतं. इथं धातू वेगळ्या पद्धतीने तयार होतं 3ऱ्या गणाचा. त्याचं विकरण वेगळं आहे. कोणतं आहे तुम्हाला मी रितसर पुढे सांगते. थोडंसं थांबा. त्यानंतर खाली आता वदती आहे पहा. वद पहिला गण परस्मै पदाचा आहे त्यामुळे वदती रूप तुम्हाला इथं दिसतंय. हा जो ब्रू आहे हा 2रा गण उभय पदाचा आहे. इथं आत्मनेय पदाचं रूप वापरले ब्रूते. त्यानंतर आकर्णयती 10वा गण उभय पदाचा आहे. लट लकार परस्मै पदाचं रूप आहे. आ अधिक कर्ण धातू तिथे आ उपसर्ग कर्ण धातू आहे आणि त्याच्यात इथे श्रू हा धातू 5वा गण परस्मै पदाचा आहे. ऐकणे हा दोन्हीचाही अर्थ आहे. येते लक्षात. फक्त सांगायचंय काय तर जसं पहिल्या गणामध्ये तुम्ही काही धातू शिकलेत त्याच अर्थाचे धातू 2ऱ्या गटामध्ये सुद्धा आहेत. पहिल्या गटामध्ये आहेत म्हणून 2ऱ्या गटात नाही आहेत असं अजिबात नाही आहे. दोन्हीही गटांमध्ये असे एकाच अर्थाचे धातू आहेत पण मग गट वेगळा असल्यामुळं तयार होण्याची पद्धत सुद्धा वेगळी दिसते. धातू सुद्धा वेगळा दिसतो. पहा ना. दायच्छ
देणे दिसतो आणि ते ददाती देणे दिसतो. दिसायला वेगळे धातू तुम्हाला म्हणजे मूळ धातू दा सारखा दिसतो, पण तयार होणारं रूप हे गण पद बदलल्यामुळं ते सुद्धा बदलतं. आलं लक्षात? तर हेच हळूहळू आता तुम्हाला सरावाने लक्षात येतील. दुसऱ्या गटाचा वापर आपण रितसर अभ्यासाला सुरुवात केली आहे, त्यामुळे याचा वापरही तुम्हाला पुस्तकामध्ये वेगवेगळ्या धड्यांमध्ये होताना दिसेल. मी वेळोवेळी ते तुमच्या लक्षात आणून देईलच, पण आता जसं वाचाल अभ्यासाल तसं हे अधिक लक्षात येईल. बघा, तुम्हाला आता इथे वेगवेगळे विकर्ण लक्षात आणून दिलेले आहेत. अष्टमी कक्षायाम अस्माभिः प्रथम चतुर्थ षष्ठ दशम इत्येषां गणानां रूपपरिचयः दृष्टः. तेषां विकरणानि अ य अ अय इति एतानि अकारान्तानि. धातूनां द्वितीयसमूहे द्वितीयः तृतीयः पंचमः षष्ठः सप्तमः अष्टमः नवमः गणाः सन्ति. तेषु केषाञ्चित् नित्यप्रयुक्तानां धातुरूपाणाम् अध्ययनम् अत्र करणीयम् अस्ति. पश्यतु, अत्र स्पष्टीकरणं ददाति. स्पष्टीकरणम् अत्र दत्तमस्ति. प्रथमगणतः एतेषां गणाः सन्ति. विकरणानि सर्वे छात्राः जानन्ति, अ य अ अय. किन्तु द्वितीयगणसमूहे अत्र एतेषां गणानां विकरणानि भिन्नाः. तत्र यद्यत् अध्ययनं वयं सर्वे कुर्मः तत् भवतां कृते तत् सुकरं भवति. पश्यन्तु, अत्र धातूनां प्रथमः समूहः पठधातु अस्ति, गण प्रथमगण अस्ति, विकरण अ अस्ति. उदाहरणं पठति, जानन्ति सर्वे छात्राः. चतुर्थगणतः धातु अस्ति, य विकरणं नृत्यति, उदाहरणमस्ति. लिख षष्ठं गण अस्ति, अविकरणमस्ति, लिखति, उदाहरणमस्ति. कथ दशमगणतः धातु अस्ति, अयविकरणं कथयति, उदाहरणमस्ति. एतत् सर्वं युष्माकं कृते सर्वे छात्राः एतत् जानन्ति. अधुना एतत् सुकरमस्ति भवतां कृते. अधुना अत्र पश्यन्तु. असं धातू द्वितीय गणतः असते. विकरण नाही. दुसऱ्या गणाला आधी मी नुसतं वाचून दाखवते तुम्हाला, मग आपण त्याच्याविषयी बोलूयात. असं धातू दुसऱ्या गणाचा आहे, त्याला विकरण नाही आहे. दुसऱ्या गणाला विकरण नाही. तिसऱ्या गणाचा जो धातू आहे त्याला द्वित्व रूप प्राप्त होतं. धातू तो डबल झाल्यासारखा दिसतो. येते लक्षात? पाचव्या गणाचं विकरण आहे नु, सातव्या गणाचं विकरण आहे न, आठव्या गणाचं विकरण आहे उ आणि नवव्या गणाचं विकरण आहे ना. कळतंय? नु न उना, नु न उना. आलं लक्षात? आणि नु न उना मी का म्हटलं असं? कारण 2 आणि 3 पूर्ण वेगळे. दुसऱ्याला विकरणच नाहीये आणि तिसऱ्याला द्वित्व होतं आणि मग राहिलेले जे 5 7 8 9 आहेत ते नु न उना. आलं लक्षात? तर मग आता बघा तुम्ही, यांच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं सोपं जाईल असं मी सांगू शकते. बघा, आता हा जो दुसऱ्या गणाचा असं धातू आहे हा अस्ति. आपण गेल्या वर्षी मी म्हटलं तुम्हाला तसं थोडासा अभ्यासलेला आहे. यावर्षी तो जरा रट्ट लावून पाठ करा, कारण तुम्हाला 10वीला परीक्षेला असं धातू आणि क्रू धातू आहेत. म्हणजे तालिकाम पूरयत या अंतर्गत असं धातू आणि क्रू धातू विचारले जातात. उर्वरित धातू काही अजून विचारले जात नाहीत, कारण बदललेल्या सिलेबसमध्ये इतर धातू विचारायच्या नाहीत असं ठरलेलं आहे. पण अस आणि क्रू धातू मात्र विचारले जाणार आहेत, म्हणून ते रटणं, त्याचं पाठांतर गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढच्या वर्षी कारण परत पुस्तक असणार नाही आपल्याकडे आणि एकदा रटलेलं आपल्याला थोडी हिंट मिळाली तर लक्षात राहतं. 10वीला पण ते उपयोगी पडणार आहे. त्यामुळे यावर्षी त्याचा रितसर अभ्यास करूयात आपण. ओके. त्यानंतर दा धातू तिसऱ्या गणाचा आहे. ददाती त्याचं रूप आहे. धातू डबल होतो पा. ददामी, दद्वह, दद्मह अशा पद्धतीने तो रूप आहे. तर यावर्षी हा नाही आहे, पुढच्या वर्षी बघूयात, त्याच्याबद्दल विचार करूयात. शक धातू 5व्या गणाचा आहे. नु विकरणे शक्नोती. हा नु असल्यामुळे बराचसा क्रू सारखा दिसतो तुम्हाला. कळतंय? त्यामुळं क्रू पाठ केला की शक धातू लक्षात राहतो. मी त्यावेळेस तुमच्या लक्षात आणून देईलच ते. हा यावेळेस आपल्याला अभ्यासाला आहे. हा आहे
शक धातू आहे. त्यानंतर भुज धातू न विकरण आहे, त्याला भुनक्ती अशी त्याची वेगळी रूपं होतात, ती पण पुढच्या वर्षी आहे, यावर्षी नाही आहे. क्रू धातू हा मी मगाशी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल, हा यावर्षी आहे. आणि ज्ञा धातू ना विकरणे जानाती, सर्वे छात्रा हा जानंती वा, जानाती वा असे शब्दप्रयोग तुम्ही ऐकलेत. हा 9व्या गणाचा आहे. समजणे या अर्थाने धातू आहे 9व्या गणाचा. तर हा सुद्धा यावर्षी नाही आहे. त्यामुळे यावर्षी तुम्हाला अस धातू, क्रू धातू आणि शक धातू असे तुम्हाला यावर्षी 3 धातू अभ्यासायचे आहेत. आलं लक्षात? असं म्हणजे असणे, शक म्हणजे शकणे आणि क्रू म्हणजे करणे. बघा सुरुवात करूयात आपण आता. इथे असं धातू तुम्हाला मी कसा म्हणायचा आहे ते सांगतेय आणि लक्ष देऊन ऐका. असं आहे दुसरा गण परस्मय पदाचा. लट लकार पहिल्यांदा म्हणून दाखवते बघा. अस्ति स्तः संति प्रथम पुरुषः, असि स्तः स्थ मध्यम पुरुषः, अस्मि स्वः स्मः उत्तम पुरुषः. त्यानंतर लंग लकार. आणि असं मी आत्ता जसं वाचलं ना तसंच वाचायचं आणि तसंच म्हणायचं. आलं लक्षात? फक्त वरती लकारचं नाव न देता नुसत्या तालिका म्हटल्यात तरी चालेल. लकार का नाही म्हणायचे? आपण ज्या क्रमाने लकार शिकलो त्याच क्रमाने तालिका आहे. पहिल्यांदा तीन याचा कॉलम म्हणजे लट लकार, नंतरचा लंग लकार, नंतरचा बघा इथे लोट लकार आणि नंतरचा विधिलिंग लकार. त्याच क्रमाने ते आहेत म्हणून. नाही तर तुम्ही लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही आहे. बघा तुम्हाला कसं सोयीस्कर पडतंय तसं बघा. वर्गामध्ये जेव्हा सगळे समूहाने म्हणतात तर तेव्हा लकार न म्हणता म्हणणं सोपं जातं, म्हणून मी लकार म्हणू नका असं सांगते. आता लंग लकार बघूयात आपण. बघा. आसीत आस्ताम आसन प्रथम पुरुषः, आसेहि आस्तम आस्त मध्यम पुरुषः, आसम आस्व आस्म उत्तम पुरुषः. हे पुरुषः इकडे म्हणा किंवा इकडे म्हणा कुठेही चालतं, आपण इकडे म्हणतोय इतकाच भाग आहे. त्यानंतर लोट लकार बघा. अस्तु स्ताम संतु प्रथम पुरुषः, एधी स्तम स्त मध्यम पुरुषः, असानी असाव असाम उत्तम पुरुष. तुम्ही 8वीला फक्त लट लकार शिकला होता, राहिलेले लकार आत्ता बघताय. याच्यातलं हे जे एधी रूप आहे ना हे किती वेगळं आहे बघा. कळलं का? लोट लकार मध्यम पुरुष एक वचनाचं रूप आहे, एधी आहे या अर्थाने. पुढे विधिलिंग लकार. आता हे प्रत्यय दुसऱ्या गटाचे बदलतात. काही काही प्रत्यय सारखे आहेत पहिल्या गटासारखे, काही काही वेगळेत. विधिलिंग लकारचे प्रत्यय वेगळेत आणि विधिलिंग लकार सोपा आहे दुसऱ्या गटामध्ये. बघा. स्यात् स्याताम स्युः प्रथम पुरुषः, स्याहा स्यातम स्यात मध्यम पुरुषः, श्याम स्याव श्याम उत्तम पुरुष. थोडंसं बघा. हा हलंत त आहे, हा पूर्ण त आहे. हा हलंत म आहे, हा पूर्ण म आहे. मग आपल्या उच्चारामध्ये तो दिसू द्यात. जसं मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं होतं. थोडा जाणीवपूर्वक उच्चार करूयात आपण. ओके. स्यात् स्याताम स्युः प्रथम पुरुषः, स्याहा स्यातम स्यात मध्यम पुरुषः, श्याम स्याव श्याम उत्तम पुरुषः. खरं एक 3-4 वेळेस म्हटलं तरी सुद्धा तो सहज पाठ होईल. त्यामुळं पुढचा धातू क्रू धातू मी तुम्हाला लगेच काही पाठ करायला देत नाही आहे, त्याला अवकाश अजून. तोपर्यंत हा असं धातू लिहा वहीमध्ये व्याकरणाच्या आणि तो छान पाठ करा. लटलकार तुमचा थोडा ओळखीचा आहे गेल्या वर्षी झाल्यामुळं. लंग लकार आणि लोट लकार विधिलिंग लकार तुम्हाला आता करावा लागणार आहे. आलं लक्षात? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाठांतराला सुरुवात करा. अत्रैव अहं विरमामि, पुनर्मिलामः. शुभं भवतु.